मी देवेंद्र शाह एसलीपीएस वेलनेस मध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतोय। आज कोल्हापूरमध्ये मी आलेलो आहे बेबीताई मगदूम यांच्या घरामध्ये। एसलीपीएस वेलनेसचा जबरदस्त असा रिझल्ट घेऊन मी आलेलो आहे। तर ह्यांच्याच तोंडातून ऐकूया की ह्यांना काय प्रॉब्लेम होता आणि काय झाल्यानंतर त्यांना काय होत होतं आणि आपल्या प्रोडक्टचा रिझल्ट त्यांना कसा आला। अजय नमस्कार। नमस्कार। माझे प्रोडक्ट मी ज्यावेळी तुम्हाला दिले किंवा ते द्यायच्या आधी तुम्हाला काय त्रास होता? मला त्रास काय नाही, ते जड व्हायचं, डोळे असे बारीक बारीक व्हायचं उजवायला, आणि मग इथं सगळं गाठ, इथं सगळं हे सुजलेले येत होतं। मग आमच्या इथं सरकारच्या CPR मध्ये जाऊन सिटी स्कॅनिंग केलं होतं। त्याने काय म्हणाले उद्या या परत। मग तिथं काय रिपोर्ट आणायला गेलो आम्ही। मग त्याने सिटी स्कॅनिंग आणि करायला पाहिजे म्हणून सांगितलं त्याने। मग आमच्या हिच्या मुलग्याला भाच्याला बरोबर घेतलं, रिपोर्ट आले असेल आता काय इथं दाखवायचं नको, ते आणायचं नको म्हटलं। रिपोर्ट मध्ये काय काय रिपोर्ट मध्ये त्यांनी सगळं दिलं, काय दिलं ते मला काय माहित नाही। आणि मग त्याने मला करिअर रिपोर्ट मध्ये नेलं आणि त्याची सिटी स्कॅनिंग केलं त्याने। ते सिटी स्कॅनिंग केल्यानंतर त्याने काय म्हणाले डॉक्टर, क्या वयात ऑपरेशन कर। मी म्हटलं सल्लेकाला घेतो तर मी काय म्हणजे ऑपरेशन डोक्याचं ऑपरेशन डोक्याचं करा नाही करा, त्यांनी काय करा म्हटलं नाही, पण आता ह्या वयात करायला नको त्यांनी पण म्हटले। बरोबर आमचे ते पाहुण्याचेच आहे ते डॉक्टर आमच्या गावात। डोक्यामध्ये गाठ झाली तुमच्या? ते डोक्यामध्ये गाठ होऊन तुम्हाला डोळा गाठ होऊन डोळे सुजत तर इथं झालंय म्हणून सांगितलं त्याने। ते दिसत नव्हतं मला, दिसत नाही, पण त्याचा कधी मला त्रास नाही, फक्त डोळा बारीक होता, फक्त बारीक दिसत होता। आता आपल्या औषध घेतल्यानं तुम्हाला कसं वाटतं? आता औषध घेतल्यानंतर मला बरं वाटतंय, बरं वाटतंय, आणि छातीचं पण बरं वाटतंय, डोक्याचं पण बरं। फक्त कानाचं गच्च झालंय जास्त, पहिला ऐकून आता ऐकू येणार जास्त। त्याचं काय एवढंच, ते पण हळूहळू आता बरं होणार तुम्हाला। आणि तुम्हाला मध्ये मला तुम्ही सांगत होता की मला चालताना दम लागत होता? हा, दम लागत होतो। आता मी बोर्डिंग पर्यंत चालत जाते, बोर्डिंग पर्यंत चालत चालत येते। म्हणजे साधारण 2 किलोमीटर असेल बोर्डिंग इथून? तेवढं असेल की। म्हणजे बघा, ह्यांचं वय 85 आहे आणि 2 किलोमीटर ते चालत जातात, आणि हे फक्त झालं एसलीपीएस वेलनेसच्या प्रोडक्ट मुळे। आपण ह्यांना प्रोडक्ट दिले होते, ह्यांना ब्रेन मध्ये छोटीशी गाठ होती म्हणून ह्यांनी MRI पण केला होता, सिटी स्कॅन पण केलं होतं, त्याच्यामध्ये गाठ दिसत होती मला। तर त्या तिथं आहे ना, ते असं नंतर दाखवूया। त्याच्यामध्ये सगळे रिपोर्ट दिसत आहेत। तुम्हाला बघायचे असतील तर कोल्हापूरमध्ये येऊन डायरेक्ट आपण आजींना भेटून बोलू शकतो। तुमचेही असे कोण जर ब्रेनचे कस्टमर असतील किंवा बीपीचा कोणाला त्रास असेल, कोणाला दम वगैरे लागत असेल, तर प्लीज कॉन्टॅक्ट मला करा। एसलीपीएस वेलनेस देवेंद्र शाह आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। थँक्यू, नमस्कार।